आजच्या लेक्चरमध्ये बौद्ध राजांचा इतिहास हा अभ्यास आपण पूर्ण करणार आहोत। बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध इतिहासामध्ये बौद्ध राजांचा इतिहास हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे। कारण बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे बौद्ध राजे आहेत। म्हणजे आपण म्हणतो ना, राजा भवतु धम्मिको। जर राजा हा धार्मिक असेल, राजा भवतु धम्मिको, राजा जर धार्मिक असेल तर प्रजासुद्धा बरोबर धार्मिक असते। पण राजा जर धर्मद्वेषी असेल तर प्रजामध्ये धम्माचा प्रचार होणार नाही, आहे की नाही। धर्माचा द्वेष करणारे लोक तयार होतील, धम्माचा प्रचार प्रसार होऊ शकणार नाही। मग आज बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्याचं आपण पाहतो, याचं जे मुख्य कारण आहे म्हणजे भिक्खू संघाने तर प्रचार आणि प्रसार केलाच, पण त्याला भिक्खू संघाला धम्म प्रचार आणि प्रसाराची व्यवस्था म्हणजे सुव्यवस्था निर्माण करून देण्याचं काम या बौद्ध राजांनी केलेलं आहे। त्यामुळे बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये या सर्व राजांचं, विशेष करून बौद्ध राजांचं खूप मोठा सहभाग आहे। आपण या लेण्या पाहतो ना, लेण्या, ह्या लेण्यांची जी निर्मिती झाली हे राजांमुळे झालेली आहे। म्हणजे त्यावेळेस अशी एक परंपरा होती विहार दान देण्याची। विहार दान देने की परंपरा थी ना। उपासक या फिर कोई राजा विहार बनाता था और भिक्खू संघ को दान करता था। अगदी त्याचप्रमाणे राजा लोकांनी जे बौद्ध राजे होते त्या बौद्ध राजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लेण्यांची निर्मिती केली। म्हणजे लेण्यांमध्ये विहार बांधले, चैत्यगृह बांधले आणि मग ते भिक्खू संघाला दान दिले। हे कशामुळे शक्य झालं? तो राजा बौद्ध होता म्हणूनच ना, धार्मिक राजा होता, राजा बौद्ध होता म्हणून सगळं साध्य झालं। मग राजा बिंबिसार असेल, राजा अजातशत्रू असेल, राजा सम्राट अशोक असेल, मिलिंद राजा असेल, त्यानंतर कनिष्क राजा असेल, हर्षवर्धन असेल, असे अनेक राजे, हर्षवर्धनाच्या नंतरही पाल राजे होऊन गेले। पाल राजे, पाल घराणं, राष्ट्रपाल, धम्मपाल वगैरे वगैरे। तर या पाल राजांनी सुद्धा बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला गती देण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यामुळेच या ऐतिहासिक सर्व बौद्ध राजांनी जे काम केलेलं आहे धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता, त्यामुळेच आपल्याला बौद्ध धम्म अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे बौद्ध राजांचा इतिहास पाहणेसुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने बौद्ध राजे होते ते राजे बौद्ध झाले, त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने केला, हा भाग आपण बघूया। म्हणजे बघायचं असेल भरपूर मोठा इतिहास होईल ऐतिहासिक दृष्टिकोनातून, तो एवढा मोठा इतिहास आपण बघणार नाही, आहे की नाही। पण केवळ बौद्ध राजा म्हणून त्याने बौद्ध धम्मा प्रचार आणि प्रसाराकरिता कोणते कोणते कार्य केले, त्याचा कोणता भाग म्हणजे त्याचा कोणता सहभाग आहे, या सर्व दृष्टिकोनातून आपण त्या सर्व बौद्ध राजांचा इतिहास पाहणार आहोत। तर सुरुवातीला बौद्ध राजांचा इतिहास यामध्ये ज्या राजाचं नाव आपण म्हणजे प्रथमतः घ्यायला पाहिजे त्या राजाचं नाव आहे बिंबिसार। राजा बिंबिसाराचं प्रथम नाव घेण्याचं कारण हे आहे की हा पहिला राजा होता जो बौद्ध झाला। म्हणजे हा पहिला राजा होता ज्याने तथागतांची शरण ग्रहण केली, तो आजीवन उपासक झाला तथागतांचा, म्हणून प्रथमतः राजा बिंबिसाराचं आपण नाव घेतो। जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला होता तेव्हा सिद्धार्थ गौतम राजगृह नगरीमध्ये आले होते आणि पहिल्यांदा त्यांची भेट झाली राजा बिंबिसारासोबत। आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतरही भगवान बुद्ध भिक्खू संघासोबत राजगृह नगरीला आले होते। म्हणजे राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर पण पाहिलेलं आहे आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतरही पाहिलेलं आहे। ते एवढा हा म्हणजे पुण्य लाभी हा राजा आहे की ज्याने भगवान बुद्धांना बोधिसत्व अवस्थेमध्ये होते तेव्हाही पाहिलं, तेव्हाही दर्शन घेतलं, आणि जेव्हा बुद्ध झाले तेव्हाही त्यांनी दर्शन घेतले। एवढा हा पुण्यलाभी राजा आहे। खूप कमी लोक असे आहेत की ज्यांना असा पुण्यलाभ मिळाला।
राजा बिंबिसार ज्या राज्याचा हा राजा होता ते राज्य होतं मगध. आजचं जे बिहार राज्य आहे त्याला बुद्ध काळामध्ये मगध असं म्हणत असत, मगध. आणि या मगध राज्याची राजधानी कोणती होती? राजगृह. अंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये बुद्ध काळातील त्या भारतवर्षामध्ये, त्या जम्बूद्वीपामध्ये काही महाजन पदांचा उल्लेख आहे. महाजन पद म्हणजे मोठे मोठे जिल्हे, आजच्या भाषेमध्ये मेट्रोपॉलिटन सिटी, त्याला जिल्हे म्हणतो आपण. मोठे मोठे जे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे, मोठे मोठे जिल्हे आहेत, त्याला बुद्ध काळामध्ये महाजन पद म्हणायचे. तर अशा एकूण 16 महाजन पदाचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. त्या 16 महाजन पदांपैकी एक महाजन पद होतं मगध. या 16 महाजन पदांपैकी एक असलेलं मगध हे सुद्धा एक मोठं महाजन पद होतं. आणि त्या महाजन पदाचा म्हणजे मगधाचा राजा होता राजा बिंबिसार. हा शिशुनाग वंशाचा होता असं म्हणतात. याचा जो वंशज आहे, वंश म्हणजे राजांचा इतिहास पाहताना हा सुद्धा फार महत्त्वाचा बिंदू आपण पाहणं गरजेचं आहे की हा राजा कोणत्या वंशाचा आहे. तर हा राजा बिंबिसार शिशुनाग वंशाचा होता असं इतिहासामध्ये आपल्याला आढळतं. म्हणजे शिशुनाग हा एक राजा होऊन गेला, शिशुनाग. अशा प्रकारे राजा बिंबिसाराची ही वंशावळी इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळते. हा शिशुनाग वंशाचा होता असं म्हणतात. म्हणजे शिशुनाग हा एक राजा होता. त्याच्यानंतर त्याचा वंशज काकवर्ण, त्याचा वंशज क्षेमधर्म, त्याचा वंशज क्षेमजित आणि क्षेमजितचा वंशज बिंबिसार हा मगधाचा राजा झाला. म्हणजे अशा पद्धतीने शिशुनाग वंशाचा हा कितवा? 1 2 3 4 5 हा 5वा राजा होता असं आपण या ठिकाणी पाहत आहोत. वयाच्या 15व्या वर्षी हा राजा झाला, याचा राज्याभिषेक झाला असं म्हणतात. म्हणजे हा राजा एवढा पुण्यलाभी होता, वयाच्या अगदी म्हणजे 15 वर्षाचा असताना हा राजा झाला होता. म्हणजे खूप छोटा, बहुत छोटा था उस समय, 15 साल का था. 15वें साल में उसका राज्याभिषेक हो गया था. आणि भरपूर वर्षांपर्यंत याने राज्य केलं. त्यामुळे कारण छोटा बच्चा था उस समय, 15 साल क्या छोटा बच्चा है, उस समय उसका राज्याभिषेक हुआ था. तर असं म्हणतात याने 52 वर्षांपर्यंत राज्य केलं. 15व्या वर्षी राजा बिंबिसाराचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर पुढील 52 वर्षांपर्यंत राजा बिंबिसाराने मगधावर एकछत्री राज्य केलं. अशा प्रकारचा इतिहास आहे. काही ऐतिहासिक ग्रंथामध्ये, काही भारतीय ऐतिहासिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की राजा बिंबिसार हा सिद्धार्थापेक्षा 5 वर्षांनी लहान होता. राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतम से 5 साल छोटा था, ऐसा कुछ ग्रंथों में लिखा है. म्हणजे ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग करतात, तर बिंबिसाराचं वय किती असेल त्यावेळेस? 24 वर्षांचा असेल ना, बरोबर. तर म्हणजे 5 वर्षापेक्षा तो लहान होता. तर असं हे लिहा तुम्ही. मागच्या राजगृहाच्या चॅप्टरमध्ये पण आपण थोडासा याचा पारिवारिक बॅकग्राऊंड जे आहे, पारिवारिक इतिहाससुद्धा आपण बघितला होता. पुन्हा विषय आल्यामुळे आपण ते पुन्हा बघूया. राजा बिंबिसाराच्या ज्या पत्नी होत्या त्याला मुख्यतः 3 पत्नी होत्या. इतरही पत्नी होत्या कारण तो राजा होता. कारण बुद्धांच्या सहवासामध्ये येण्यापूर्वी हा अत्यंत मौजमजा करणारा जीवन जगत होता. मौजमजा करणारा जीवन जगायचा कारण राजा होता ना तो. परंतु बुद्धाच्या सहवासात आल्यापासून त्याने जीवनातील सर्व भोगविलासी जीवनाचा त्याग केला. आणि असं म्हणतात की हा महिन्यातील 6 दिवस उपोषित व्रताचं पालन करायचं. राजा महीने के 6 दिन उपोषित व्रत का पालन करता था. आणि स्वतः तर करायचाच, स्वतःचं करायचाच, परंतु आपल्या पत्नीलाही उपोषित व्रताचं पालन करण्यासाठी तो भाग पाडित असे की आपण दोघेही पती पत्नी, मियाँ बीबी दोघे आपण पती पत्नी उपोषित व्रताचं पालन करतो असं म्हटलेलं आहे. मुख्यतः याला 3 पत्न्या होत्या. राजा बिंबिसाराच्या मुख्य 3 पत्न्या आहेत. राणी खोसलादेवी, राणी चेलन्ना आणि राणी खेमा. याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्या काही पत्नी होत्या, त्यांचाही आपण या ठिकाणी इतिहास बघूया. राजा बिंबिसाराच्या ह्या सगळ्या पत्नी आहेत.
कोसलादेवी, राणी चेलन्ना, खेमा, पद्मावती आणि आम्रपालीसोबत पण त्याचे संबंध होते. तर ही जी कोसलादेवी आहे, ही कोसलादेवी म्हणजे ही कौशल देशाची ही राणी होती, राजकुमारी होती. कौशल देशाचा राजा कोण होता? राजा प्रसेन्नजीत. ही जी कोसलादेवी आहे ही राजा प्रसेन्नजीताची बहीण होती. कौशल देशाची देवी, कौशल देशाची देवी म्हणून तिला म्हणतात. कोसला देवी राजा प्रसेन्नजीताची ही बहीण होती. त्या कोसला देवीपासूनच त्याला अजातशत्रू पुत्र अजातशत्रू प्राप्त झाला. देवीपासूनच राजा बिंबिसाराला अजातशत्रू हा पुत्र झाला. म्हणजे याचा अर्थ प्रसेन्नजीत कोण झाला? याचा मामा झाला, आहे की नाही? अजातशत्रूचा मामा कोण आहे? प्रसेन्नजीत. राणी चेलन्ना जी होती ही वैशालीचे जे लिच्छवी लोक होते, ही लिच्छवी कन्या होती, लिच्छवींची कन्या. खेमा जी आहे ही पंजाबची राजकुमारी होती. पद्मावती ही उज्जैनची होती. आणि हिच्यापासून, या पद्मावतीपासूनच राजा बिंबिसाराला अभयकुमार पुत्र झाला. ज्या अभयकुमाराने जीवकाला जीवदान दिलं आहे की नाही, तो अभयकुमार पद्मावतीचा पुत्र. आणि जी आम्रपाली होती ही तर नगरवधू होती, म्हणजे तिला आपण पत्नी पण म्हणू शकत नाही, पण नगरवधू असल्यामुळे राजा बिंबिसाराचे आम्रपालीसोबत सुद्धा पारिवारिक संबंध होते. त्यामुळे आम्रपालीपासून राजा बिंबिसाराला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव होतं विमल कौंडिन्य. तर अशा प्रकारे हा त्यांच्या ज्या राजा बिंबिसाराच्या ज्या पत्नी होत्या, यामध्ये ही जी पद्मावती आहे, ही पद्मावतीसुद्धा नंतर भिक्षुणी झाली होती. आणि भिक्षुणी झाल्यानंतर इतिहासामध्ये हिचा उल्लेख अभय माता म्हणून, भिक्षुणी अभय माता, म्हणजे पुत्राचं नाव अभय आहे, मग हिला भिक्षुणी अभय माता म्हणून इतिहासामध्ये हिचा आपल्याला नाव उल्लेख आढळतो. तर अशा प्रकारे ही पण भिक्षुणी झाली. त्यानंतर अभयकुमार जो होता हा सुद्धा भिक्षू झाला. अशाही प्रकारचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतम सर्वप्रथम कुठं आले? राजगृह नगरीमध्ये आले. कारण राजगृह नगरी त्यावेळेची प्रसिद्ध नगरी होती किंवा ऋषीमुनींची भूमी आहे, तपस्व्यांची भूमी आहे. म्हणून सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू नगरी सोडल्यानंतर सर्वप्रथम राजगृह नगरीमध्ये आले आणि पहिल्यांदा त्यांची भेट झाली राजा बिंबिसारासोबत. ही पहिली भेट आहे सिद्धार्थ गौतमाची आणि राजा बिंबिसाराची. ही पहिली भेट आहे गृहत्यागानंतर. आणि त्या भेटीमध्ये राजा बिंबिसार सिद्धार्थाचं मन वळविण्याचा प्रयत्न करतो की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणे, राज्य करणे, शासन करणे, आणि तुझ्यासारख्या क्षत्रियाला अशा प्रकारे गृहत्यागी जीवन जगणं हे शोभत नाही. तर तू हे तुझं जीवन सोड, म्हणजे हे गृहत्यागी जीवन सोड, आणि तुला जर तुझं वडिलांचं राज्य नको असेल तर माझं अर्ध राज्य घे आणि एका क्षत्रियाप्रमाणे राज्य कर. तेव्हा सिद्धार्थ गौतमाचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण सिद्धार्थ गौतम आपल्या निर्णयावरती ठाम होते. सिद्धार्थ अनेक उदाहरणे देऊन बिंबिसाराला सांगतात की कशा पद्धतीने या गृहस्थी जीवनामध्ये दुःख आहे, दौर्मनसता आहे, बेचैनी आहे. मग शेवटी दोघांचीही चर्चा होते आणि सिद्धार्थ गौतम आपल्या निर्णयावरती ठाम असतात. तेव्हा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला हात जोडतो आणि म्हणतो की ठीक आहे, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या उद्देशामध्ये सफल व्हाल, म्हणजे तुम्हाला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल तर त्यानंतर मात्र एकदा तरी तुम्ही माझ्या राजगृह नगरीला भेट द्यावी. अशा प्रकारे वचनबद्ध झाल्यानंतर मग सिद्धार्थ गौतमाचं तिथून तपश्चर्येच्या जीवनाला प्रारंभ होते. पुढचा इतिहास आपण बघितलेला आहे की तिथून मग सिद्धार्थ गौतम आलारकालम यांच्याकडे जातात, उद्धक रामपुत्रांकडे जातात, भृगु ऋषींप्रमाणे मग तपश्चर्येला प्रारंभ करतात आणि सरते शेवटी मेडिटेशनद्वारे, समाधीचा अभ्यास करून, विपश्यनेद्वारे बुद्धगया या ठिकाणी ते बुद्धत्वाची
प्राप्ती करून घेतात. बुद्धत्वाची प्राप्ती केल्यानंतर सारनाथ या ठिकाणी पंचवग्य भिक्खूंची धम्मदीक्षा झाली. त्याच्यानंतर यशस्वी धम्मदीक्षा आहे, त्याचे 4 मित्र, त्याचे 50 ग्रामवासी, असे एकूण 60 भिक्खू त्यावेळेस सारनाथमध्ये होते. मग त्यानंतर कोणाची दीक्षाविधी आहे? जटिल काश्यप बंधूंची धम्मदीक्षा आहे की नाही. जे 3 काश्यप बंधू होते, नदी गया काश्यप, उर्विला काश्यप, नदी काश्यप आणि त्यांचे 1000 शिष्य यांची धम्मदीक्षा होते. तर असं म्हणतात, इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की ही धम्मदीक्षेची ही मोहीम आहे भगवान बुद्धांनी सुरू केली. धम्मदीक्षेच्या मोहिमेमध्ये जो सर्वात मोठा विजय भगवान बुद्धांचा म्हणता येईल, सर्वात मोठा विजय, ती म्हणजे ह्या काश्यप बंधूंची धम्मदीक्षा आहे. कारण त्यावेळेस भारतीय समाजावर त्या काश्यप बंधूंचा खूप मोठा पगडा होता, त्यांच्या संप्रदायाचा. लोक त्याला अरहंत समजायचे. लोक काश्यप को अरहंत समजते थे की एक ये अरहंत है, आणि तो पण लोकांना दाखवायचा, हां मीच अरहंत, मैं अरहंत हो, मीच अरहंत आहो. तर भगवान बुद्ध त्याच्या आश्रमामध्ये जातात आणि त्याला विविध प्रकारचं प्रतिहार्य दाखवून शेवटी त्याच्या मनामध्ये असलेला जो काही संभ्रम आहे ते संभ्रम काढून टाकतात. आणि तो उर्विला काश्यप, तो सुद्धा भिक्षू होतो. त्याचे जे आहेत 500 शिष्य तेही भिक्षू होतात. त्यानंतर नदी काश्यप, गया काश्यप हे सुद्धा भिक्षू होतात. त्यांचे पुन्हा 500 शिष्य तेही भिक्षू होतात. आणि अशा पद्धतीने काश्यप बंधूंची धम्मदीक्षा झाली. त्यांच्यासोबत त्यांचे 1000 शिष्य त्यांची धम्मदीक्षा झाली. आणि नंतर भगवान बुद्धांना आठवण येते की आपण राजा बिंबिसाराला वचन दिलं होतं की बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर मी राजगृह नगरीला भेट देईल. म्हणून आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी 1000 जटिल जे असतात, जटिल म्हणजे भिक्षू झालेले उर्विला काश्यप आणि त्यांचे जे शिष्य आहेत, त्या सर्वांसोबत राजगृह नगरीमध्ये येतात. कोणाची भेट घ्यायला? राजा बिंबिसाराची भेट घ्यायला. मग राजगृह नगरीमध्ये आल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटते की एवढा मोठा हा जटिल काश्यप हा भगवान बुद्धाचा शिष्य आहे की भगवान बुद्ध याचे शिष्य आहेत. लोकांमध्ये संभ्रम राहते. तेव्हा राजा बिंबिसारसुद्धा अनेक ब्राह्मणांसोबत, अनेक अमत्यांसोबत, अनेक सैन्यधारांसोबत ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जातात. आणि मग तिथे बाजूला पाहतात की उर्विला काश्यप पण बाजूला बसलेला आहे. मग त्यांच्याही मनामध्ये ते प्रश्न उपस्थित होतो की भगवान बुद्ध याचे गुरु आहेत की हा उर्विला काश्यप भगवंतांचा गुरु आहे. तर राजा बिंबिसाराच्या मनातलं ते ओळखतात आणि म्हणतात की काश्यप उभे व्हा आणि सांगा. तर मग ते जे काश्यप असतात, उर्विला काश्यप, ते उभे होतात आणि त्या सर्व उपस्थितांना सांगतात की उपस्थितांनो, मी तथागतांचा, मी भगवंतांचा गुरु नाही आहे, भगवान माझे गुरु आहेत, मी भगवंताचा शिष्य आहे. तेव्हा त्या सर्वांना समजते की हा सर्वात मोठा विजय आहे भगवंताचा की त्यांनी एवढ्या मोठ्या जटिल काश्यपांना सुद्धा दीक्षांतरित केलं. हे सर्वात मोठा विजय होता. आणि मग त्यावेळेला राजा बिंबिसार भगवान बुद्धांना दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण देतो. आणि मग भोजनदान कुठं करायचं? एवढा मोठा भिक्खू संघ आहे तर त्याच्याच त्या राज्यामध्ये असलेलं एक वेळूवन म्हणजे बांबू का वन, वेळूवनाचं म्हणजे त्या ठिकाणी वेळूवन असते, त्या वेळूवनामध्ये भगवान बुद्धांना तो भोजनदान देतो. कुठे? वेळूवनामध्ये. आणि मग त्या ठिकाणी भोजनदान झालं. भोजनदान झाल्यानंतर तो राजा बिंबिसार भगवंतांच्या बाजूला बसतो आणि हात जोडून म्हणतो की भगवान, आज माझ्या 5 अभिलाषा पूर्ण झालेल्या आहेत. माझ्या 5 इच्छा आज पूर्ण झाल्या. माझी पहिली अभिलाषा होती की जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हा माझी पहिली अभिलाषा होती कि माझा राज्याभिषेक हा अत्यंत थाटामाटात व्हावा. मेरा राज्याभिषेक जो है ना बड़े उत्साह के साथ बने. तर माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. दुसरी जी अभिलाषा असते तो म्हणतो की भगवान, माझी दुसरी अभिलाषा होती की ज्यावेळेस मी राजा होईल तर राजा झाल्यानंतर माझ्या राज्यामध्ये साक्षात तथागत सम्यक संबुद्धांनी यावं. ही माझी दुसरी अभिलाषा होती.
पुढे म्हणतो की भगवान, माझी तिसरी अभिलाषा होती की माझ्या राज्यामध्ये जेव्हा बुद्ध येतील, अरहंत येतील, त्यावेळेस त्यांची सेवा करण्याची पुण्यसंधी मला प्राप्त व्हावी. तो म्हणतो की भगवान, माझी चौथी अभिलाषा होती की मी राजा झाल्यानंतर जेव्हा माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध येतील, अरहंत येतील, त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्या धम्माचा उपदेश करावा. की ज्यावेळेस सम्यक संबुद्ध मला उपदेश करतील, तो उपदेश मला खूप चांगल्या प्रकारे समजावा, खूप चांगल्या प्रकारे मी तो धम्म उपदेश ग्रहण करावा, अशी त्याची 5 इच्छा होत्या. त्यावेळेस त्याच्या ह्या 5 अभिलाषा होत्या, 5 इच्छा. की ज्यावेळेस तो राजा नव्हता त्यावेळी त्याची इच्छा होती की माझा जो राज्याभिषेक होईल तो थाटामाटात झाला पाहिजे. त्याची पहिली इच्छा पूर्ण झाली. 15 वर्षाच्या असताना त्याचा राज्याभिषेक झाला, तो राजा बनला. आणि बाकीच्या ह्या सगळ्या त्याच्या इच्छा आहेत. कोणत्या कोणत्या? की माझ्या राज्यामध्ये बुद्ध अरहंतांनी यावं, त्याची सेवा करण्याची मला संधी प्राप्त व्हावी, आणि त्यांनी मला धम्म उपदेश करावा, आणि तो धम्म उपदेश, ते ज्ञान मला समजावं, चांगल्या प्रकारे मी त्याचं ग्रहण करावं. अशा ह्या त्या राजा बिंबिसाराच्या 5 इच्छा होत्या. आणि तो म्हणतो की भगवान, आज या क्षणाला या माझ्या 5ही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, आणि म्हणून आजपासून मी आपला शरणागत उपासक म्हणून मला स्वीकार करावे. आणि त्याच वेळेला हा राजा बिंबिसार धम्मोपदेश मला समजावा. आणि त्यावेळेला राजा बिंबिसार भगवान बुद्धांना, प्रमुख भिक्खू संघाला वेळुवन दान करतात. हे जे आहे हे पहिलं दान आहे, प्रथम दान जे भिक्खू संघाला प्राप्त झालं. हे पहिलं दान आहे जे भिक्खू संघाला प्राप्त झालं, वेळुवनाचं दान. आणि तेव्हापासून, म्हणजे जेव्हापासून तो भगवान बुद्धांच्या सहवासामध्ये आला, भगवान बुद्धांचा जो उपासक झाला, तेव्हापासून त्याने कधीही आपल्या जीवनामध्ये भोगविलासी जीवन तो जगला नाही. त्याचं जे जुनं पूर्वीचं जे जीवन होतं, भोगविलासी जीवन जगणे, एन्जॉयचं जीवन जगणे, या सर्व एन्जॉयमेंटच्या जीवनाचा त्याने त्याग केला. आणि यासोबत तो दर महिन्याला 6 दिवसात म्हणजे महिन्याच्या 6 दिवशी तो उपोषित व्रताचं पालन करायचं. उपोषित व्रत तो स्वतःही उपोषिताचं पालन करीत असे, आणि त्याची जी पत्नी होती, पत्नीलाही तो उपोषित व्रताचं पालन करण्यासाठी भाग पाडित असे. म्हणजे एवढा हा श्रद्धावान राजा बिंबिसार होता. जीवनभरपर्यंत त्याने नेहमी भगवान बुद्धांवरती श्रद्धा ठेवली, कधीही श्रद्धा कमी होऊ दिली नाही. काही ऐतिहासिक ग्रंथांमध्ये एक असा उल्लेख आहे की एका प्रसंगामध्ये भगवान बुद्धांनी राजा बिंबिसाराला आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा एक नखाचा तुकडा त्याला दिला होता, अशा एका काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. उजव्या पायाच्या अंगठ्याचा म्हणजे नखाचा एक थोडासा भाग राजा बिंबिसाराला दिला होता. आणि असं म्हणतात की राजा बिंबिसाराने त्या नखधातूवर, त्या नखावरती एका भव्य स्तूपाची निर्मिती केली होती, असाही उल्लेख काही ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आहे. हे पण ज्यावेळेस राजा बिंबिसार वेळुवनाचं दान करतो, त्यावेळेस राजा बिंबिसाराचं वय किती असेल अंदाजे? म्हणजे त्यावेळेस भगवान बुद्धाचं वय किती आहे? 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आहे की नाही? तर त्याचं वय साधारणतः 30 असायला पाहिजे, आहे की नाही? जर म्हणजे बुद्ध जर 35 वर्षांचे असतील, 35 किंवा 36 वर्ष, एक अंदाज धरूया की जो 5 वर्षांनी लहान होता, म्हणजे राजा बिंबिसार त्यावेळेस तरुण होता, म्हणजे 30 वर्षांचा होता ज्यावेळेस राजा बिंबिसारांनी वेळुवनाचं दान दिलं होतं. विनय पिटकामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी राजा बिंबिसाराचा उल्लेख आढळतो. म्हणजे राजा बिंबिसाराच्याच पुढाकारामुळे भिक्खू संघामध्ये बहुसंख्य विनय तयार झालेले आहेत. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं नाही, पाराजिकांचा विनय. जी दुसरी पाराजिका आहे कोणती?
चोरी करण्यासंदर्भात दुसरी पराजिका आहे ना, त्याची आपण कथा बघितली होती की राजा बिंबिसाराच्या राज उद्यानातील तो जो भिक्षू आहे तो ते लाकडं चोरतो आणि आपली स्वतःची कुटी बनवतो, आहे की नाही. तर राजा बिंबिसार याला जेव्हा ती गोष्ट समजते तर राजा बिंबिसार मग विचारतो, तर मग तो म्हणतो की राजेश्वर तुम्हीच तर म्हटले होते, आपीने कहा था की माझ्या राज उद्यानामध्ये माझ्या दारुगोळ्यामध्ये म्हणजे माझ्या दारुगृहामध्ये जेवढे काही आहे या सर्वांचा तुम्ही उपभोग घ्या, तुम्हीच म्हणले होते ना. तर मग राजा म्हणतो की मी फक्त जे माझे जे राज उद्यान आहे, राज उद्यानामधील जे काही साहित्य आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी बोललो होतो, परंतु दारुगृह जे आहे जिथे राजांचा म्हणजे राजांचं राज्यातील सामान त्या ठिकाणी ठेवल्या जात असे आणि त्याच्यामध्ये राजाशिवाय दुसरा कोणालाही प्रवेश नाही, हक्क अधिकार नाही, तिथून त्याने घेतलं. तर त्यावेळी त्याने भगवान बुद्धांना सांगितल्यामुळे वर्षाकार ब्राह्मणांनी, तेव्हा भगवान बुद्धांनी चोरी ही दुसरी पराजिका बनवली होती, आहे ना. म्हणजे राजा बिंबिसाराच्या पुढाकारामुळे ते झालं. हे एकच नाही तर असे अनेक विनय आहेत की ते राजा बिंबिसारामुळे तयार झालेले आहेत. आपण म्हणतो ना 5 फळं, पूजेमध्ये 5 फळं आणा म्हणतो ना, काय बरं त्याच्या मागचा इतिहास. पंचफळं आणा म्हणतो, लोक 5 फळं घेऊन येतात. ते सुद्धा राजा बिंबिसारामुळे तयार झालेला विनय आहे. कारण सायंकाळच्या वेळेला भिक्षू संघ म्हणजे अन्नग्रहण करीत नसे, तर ज्या वेळेस एखादा भिक्षू आजारी पडला असेल किंवा त्याला जर गरज असेल, मग अशा वेळेस त्यांनी कोणत्या प्रकारचं अन्न ग्रहण करावं या संदर्भातील हा विनय आहे. कोणासाठी? जे कमजोर भिक्षू आहेत, आजारी भिक्षू आहेत अशांसाठी. तर त्याही वेळेस जेव्हा राजा बिंबिसाराने भिक्खू संघाला सांगितलं की माझं जे राज उद्यान आहे, हे राज उद्यानामध्ये आपण यथोच्च विहार करावा, म्हणजे विहार करावा, या ठिकाणी आपण विश्रांती घ्यावी. तर भिक्खू लोक राज उद्यानामध्ये गेले. त्या ठिकाणी विहार करत असताना त्यांनी त्या ठिकाणी फळं बघितले, मस्त अच्छे अच्छे फळ वापे आहे ते. तर विहार करता करता फळं तोडायचे आणि खायचे, विहार करता करता फळं तोडायचे आणि खायचे. तर मग सगळे फळं संपून गेले. मग ज्यावेळेस राजा बिंबिसाराने सेनापतीला म्हटलं की जा राज उद्यानातून माझ्याकडे काही फळं घेऊन ये, तर हा जेव्हा राज उद्यानामध्ये जातो तर पाहतो की भिक्खू लोकांनी सगळं बगीचा, सगळं गार्डनमधले फळं संपवून टाकले. तो परत येऊन सांगतो की राजा, आपण म्हणजे राज उद्यानामध्ये आपल्यासाठी एकही फळ शिल्लक नाही आहे. मग त्याला समजते की भिक्खू लोकांना आपण जे सांगितलं की इथं विहार करा, या ठिकाणी विश्रांती घ्या, विहार करा, तर यांनी या सर्व फळांचा म्हणजे भोग घेतला, सगळे फळं संपवले. तर तेव्हा त्यांनी भगवान बुद्धाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा भगवान बुद्धांनी या म्हणजे 5 फळांचा विनय तयार केला होता की सायंकाळच्या वेळेला भिक्खूंनी ह्या 5 फळांचं सेवन करावं, ह्या 5 फळांचं सेवन करावं. मग तो विनय पिटकामध्ये तो म्हणजे विनय पण आपण वाचू शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना पूजेमध्ये पंचफळं, 5 प्रकारची फळं, हा विनय आहे. किंवा सायंकाळच्या वेळेला भिक्खू अन्नग्रहण करीत नाही, तर आपण फळांचा आहार घ्यावा, रस ग्रहण करावा, याकरिता 5 प्रकारची फळं दान देण्याची परंपरा किंवा दान ग्रहण करण्याची परंपरा बुद्ध काळामध्ये तयार झालेली आहे. हा विनय आहे. हा विनय तयार करण्यात सुद्धा राजा बिंबिसाराचाच पुढाकार आहे. विनयाचं म्हणजे जे विनय राजा बिंबिसाराच्या पुढाकारामुळे तयार झाले. ज्यावेळेस ही कोसला देवी गर्भवती होती, म्हणजे ही जी कोसला देवी गर्भवती होती, तर त्यावेळेस एक भविष्य सांगण्याची, भविष्य कलेमध्ये निपुण असलेले काही ऋषीमुनी होते. तर अशा एका पंडितांनी त्यावेळेस भविष्य सांगितलं होतं कोसला देवीचं की हिच्या गर्भामध्ये जो पुत्र आहे तो पुत्र तुझा वध करणार आहे, तो पुत्र तुझा वध करणार आहे. असं म्हणतात की ह्या कोसला देवीला म्हणजे रक्ताचे डोहाळे लागले होते, असंही इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. त्या कोसला देवीला डोहाळे लागले होते, रक्ताचे डोहाळे, असं पण काही इतिहासामध्ये उल्लेख आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की हा जो अजातशत्रू आहे, हा गर्भामध्ये असतानाच याच्याबद्दल भविष्यवाणी वर्तवल्या गेली होती की हा जो पुत्र असेल, हा पुत्र तुझा वध करेल. पण तरीसुद्धा राजा बिंबिसाराचं एवढं प्रेम होतं अजातशत्रूवर. राजा अजातशत्रू म्हणजे ह्या बालकाला याचा ज्याने जन्म होऊ दिला, म्हणजे
हा अजून जन्मास आला पण नाही, आईच्या गर्भामध्येच आहे, तरीसुद्धा तो शत्रू झाला. म्हणजे अजात, जात म्हणजे जन्म, अजात म्हणजे जन्म न होणे, जन्म झाला नाही, म्हणजे जन्म झाला नाही, अजात आहे, तरी पण तो शत्रू झाला, म्हणून त्याचं नाव पडलं अजात शत्रू. अशा पद्धतीने या अजातशत्रूच्या बाबतीमध्ये ही भविष्यवाणी वर्तवल्या गेली होती. आणि खरं तसंच घडलं. जेव्हा अजातशत्रू जन्म झाला, हा तरुण झाला, तर हा देवदत्ताच्या सहवासामध्ये आला. हा जो अजातशत्रू आहे हा देवदत्ताच्या सहवासामध्ये आला आणि देवदत्ताच्या सहवासामध्ये गेल्यामुळे देवदत्ताने याचं मन परिवर्तन, म्हणजे याचं मन जे आहे कुलुषित केलं. बापाबद्दल याचं मन कुलुषित केलं, बुद्धाबद्दल याचं मन कुलुषित केलं आणि शेवटी राजा अजातशत्रूने राजा बनण्यासाठी त्याने आपल्या वडिलांना म्हणजे पित्या राजा बिंबिसाराला बंदीगृहामध्ये टाकलं आणि तो स्वतः राजा झाला. म्हणजे अशा पद्धतीने राजा बिंबिसाराला बंदीगृहात टाकण्यात आलं. पण तो बंदीगृहात असताना सुद्धा त्याने कधीही आपल्या पुत्राबद्दल द्वेष केला नाही, कारण हा साधक होता ना, उपवास व्रताचं नेहमी पालन करायचा. कधीही अजातशत्रूबद्दल त्याने द्वेष केला नाही. तर त्या तुरुंगामध्ये असतानाच ते एका खिडकीतून त्या गृध्रकूट पर्वतावर जे बुद्ध असायचे तिथूनच तो बुद्धाचं दर्शन घ्यायचा. गृध्रकूट पर्वतावर तिथूनच बुद्धांना असा हात जोडायचा, मंगलमैत्री करायचा, ध्यान करायचा. आणि मग त्यानंतर शेवटी या अजातशत्रूने आपले पिता राजा बिंबिसाराला बंदीगृहामध्येच त्यांची हत्या केली एका नाईकडून. म्हणजे केस कापणारा जो नाई असतो त्याला पाठवलं की जा त्यांना मारू नये. हा नाई गेला बंदीगृहामध्ये. राजा बिंबिसाराला वाटलं की माझी दाढी करायसाठी हा आला, तर तो म्हणे नाही राजा, मला राजाचाच आदेश आहे की तुम्हाला ठार मारावं. अरे बस एवढंच का? ठीक आहे बोले, मुझे मार, राजा का आदेश आहे, जर तू आदेशाचं उल्लंघन केलं तर तो राजा तुला मारेल, त्याच्यासाठी तुम्हाला मारून टाक. बघ, म्हणजे मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा तो जो नावी असतो तो नावी राजा बिंबिसाराची बंदीगृहामध्ये म्हणजे नसा कापून त्यांची हत्या करतो. तर ज्या वेळेस राजा बिंबिसाराची हत्या होते, राजा बिंबिसार मरतो, तो राजमहालामध्ये येतो राजा अजातशत्रूला सांगायला की पिता मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. तर ज्यावेळेस हा प्रसंग असा आहे अजातशत्रूच्या जीवनामध्ये, अजातशत्रू राजमहालामध्ये आहेत आणि त्याच वेळेला त्याची पत्नी ही प्रसूत होते आणि त्याला पुत्र प्राप्त झालेली असते. तर ती दाई ह्या बाजूने येते आणि म्हणते की राजा, आनंदाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे, तुम्ही पिता झाले आहात, तुम्हाला पुत्र प्राप्ती झालेली आहे. तो आनंदी होतो, अरे मैं पिता हो गया, मैं पिता हो गया, मी पिता झालो, आनंदी झाला. आणि लगेच दुसऱ्या क्षणाला तो नावी राजमहालामध्ये येतो आणि म्हणतो की राजा, तुमचे पिता मरण पावले, तुमचे पिता हे मृत्यू पावलेले आहेत. माझे पिता मृत्यू पावले असं समजल्याबरोबर त्याचा तो जो पिता बनण्याचा आनंद असतो ना, तो त्याच ठिकाणी संपून जातो. मनामध्ये विचार येतात की अरे, ज्याप्रमाणे मी पिता झालो तर मी एवढा आनंदी झालो, माझा जेव्हा जन्म झाला असेल तर माझे पिता किती आनंदी झाले असतील. म्हणजे त्याला त्याची अनुभूती येते. तो आपल्या आईला विचारतो, कोसला देवीला, आईला विचारतो की माता, मी ज्याप्रमाणे आनंदी झालो, पिता बनण्याचा आनंद मला प्राप्त झाला, तर माझे पितासुद्धा म्हणजे बिंबिसार माझे पितासुद्धा माझ्या जन्माच्या वेळेस आनंदी झाले होते का? तर राणी म्हणते त्याची माता, अरे असं का म्हणतोस, तुझ्या पित्याचं तुझ्यावर एवढं प्रेम होतं की तुला एकदा म्हणजे ह्या पायाच्या तळव्याला थोडासा फोड झाला होता, फोड, आणि त्याच्यामध्ये पू जमा झाला होता. तर तुला एवढा त्रास होत होता, तर तुला त्रास होऊ नये याकरिता तुझ्या पित्याने तोंडाने त्याच्यातला पू आतमध्ये घेतला, तोंडाने, पण तुला त्रास होऊ दिला नाही. एवढं तुझ्यावरती तुझ्या पित्याचं प्रेम होतं.
असं समजल्याबरोबर राजा अजातशत्रूचं मन परिवर्तन होते. अरे, मी खूप मोठं अकुशल कर्म केलं, मी खूप मोठं पापकर्म केलं, मी माझ्या पित्याची हत्या केली, हे किती मोठं पापकर्म आहे. त्याला पश्चाताप होतो. तो तेव्हापासून त्या क्षणापासून अत्यंत म्हणजे उदास राहतो, नाराज राहतो की ह्या पापकर्मातून, या अकुशल कर्मातून माझी मुक्तता कशी होईल, नाराज राहतो. आणि त्याच वेळेला याच्या राजमहालामध्ये असणारा जीवक म्हणजे शालवतीचा तो पुत्र असतो, राजगृह नगरीची जी नगरवधू असते शालवती, त्या शालवतीचा तो पुत्र असतो जीवक. हा जीवक राजा अजातशत्रूला म्हणतो की राजा, तुम्ही चिंता करू नका, चला माझ्या आम्रवनामध्ये, म्हणजे जीवकाचं जे आम्रवन असते, माझ्या आम्रवनामध्ये साक्षात भगवान बुद्ध विहार करीत आहेत. चला भगवान बुद्धांचं दर्शन घ्या, तुम्हाला शांती प्राप्त होईल, तुम्हाला सुख प्राप्त होईल. तेव्हा तो जीवक राजा अजातशत्रूला घेऊन कुठे जातो? त्याच्या आंबवनामध्ये जातो, म्हणजे आम्रवनात जातो की ज्या ठिकाणी भगवान बुद्ध विहार करीत असतात. तर जेव्हा तो आम्रवनात जातो तेव्हा एकदम नीरव शांतता असते, एकदम शांती रहती वहाँ पे. तर राजा अजातशत्रू म्हणतो की अरे जीवका, तू मला फसवत तर नाही ना? तू तर म्हटला होता की भगवान बुद्ध शेकडो भिक्खू संघासोबत या ठिकाणी विहार करीत आहेत, पण या ठिकाणी थोडा पण आवाज नाही आहे. तू मला फसवत तर नाही ना? खरं खरं सांग. तर जीवक म्हणतो की राजा नाही, तुम्ही निर्भय राहा, तुम्ही भिवू नका, माझ्यासोबत चला, आतमध्ये बुद्ध विहार करीत आहेत. तेव्हा जीवक अजातशत्रूला आम्रवनाच्या आतमध्ये घेऊन जातो की ज्या ठिकाणी भगवान बुद्ध ध्यानस्थ शांत चित्ताने बसलेले आहेत. भगवान बुद्ध तर हे दिव्य चक्षुचे असतात, त्यांना सगळं माहिती असते. तर त्यावेळेला भगवान बुद्ध अजातशत्रूला उपदेश करतात. त्या उपदेशाचं नाव आहे सामान्य फल सुत्त. त्यावेळेला भगवान बुद्ध राजा अजातशत्रूला सामान्य फल सुत्ताचा उपदेश करतात. म्हणजे हे दुसरं सुत्त आहे दीघ निकायमधलं अत्यंत दीर्घ सुत्त आहे, खूप मोठं सुत्त आहे हे. म्हणजे इतर पंथीयांचे जे श्रमण आहेत ते श्रमण आणि बुद्धांचा अग्रश्रमण यामध्ये किती फरक आहे, आणि बुद्धांचा अग्रश्रमण कशा पद्धतीने शील समाधी प्रज्ञेच्या माध्यमातून जीवनातील सर्वोच्च फळाला प्राप्त करतो, अशा प्रकारचा उपदेश राजा अजातशत्रूला भगवान बुद्ध करतात. आणि त्यावेळेला त्याचा मनावरती बुद्ध संस्काराचा बीज पेरल्या जातो. तो तिथून निघून जातो, म्हणजे तो भगवान बुद्धांना वंदन करतो, तिथून तो निघून जातो. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, हा जो अजातशत्रू आहे, हा अजातशत्रू याच ठिकाणी बसल्या क्षणी हा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला असता, म्हणजे याच्यामध्ये तो धम्मचक्षु उत्पन्न झाला असता, परंतु पित्याची हत्या केल्यामुळे हा त्या अवस्थेला प्राप्त करू शकत नाही आहे. कशामुळं? केवळ पित्याची हत्या केल्यामुळं. जे काही गरुवा कम्म असतात ना, गरुवा कम्म म्हणजे 5 प्रकारचे महापाप सांगितलेले आहे, त्याला गरुवा कम्म असं म्हणतात. गरुवा कम्म, माता पिता म्हणजे माताची हत्या करणे, पित्याची हत्या करणे, त्यानंतर अरहंताची हत्या करणे, त्यानंतर बुद्धाचा खून काढणे, आणि 5वा आहे संघामध्ये फूट पाडणे. आपला जो संघ आहे ना, या संघामध्ये फूट पाडणे. तर अशा प्रकारचे हे गरुवा कम्म कोणी केले होते? देवदत्तांनी केले होते. त्यांना संघामध्ये फूट पाडली होती ना देवदत्ताने. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध अजातशत्रूला हा सामान्य फलसुत्ताचा उपदेश करतात. आणि नंतर मग अजातशत्रू हा सुद्धा देवदत्ताची साथ सोडून देतो, कारण त्याला सगळं समजते की देवदत्ताने माझ्यासोबत अशा प्रकारे केलेला आहे. देवदत्ताची साथ सोडतो, तो सुद्धा बुद्धाचा अनुयायी बनतो. आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी प्रथम धम्मसंगीती झाली, त्या धम्मसंगीतीची सर्व व्यवस्था करण्याचं काम हा राजा अजातशत्रू करतो. राजा बिंबिसाराची जेव्हा हत्या झाली किंवा राजा बिंबिसार जेव्हा मृत्यू पावला, तर असं म्हणतात की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 8 वर्षांपूर्वी राजा बिंबिसारांचा देहांत झाला होता. राजा बिंबिसाराच्या राजमहालामध्ये काही प्रसिद्ध महामंत्री होते.
त्यांचा उल्लेख तुम्हाला बऱ्याचशा ग्रंथांमध्ये पाहायला मिळेल. तेच महामंत्री मग अजातशत्रूचे पण महामंत्री झाले. त्यांचं नाव होतं महामंत्री, एक होतं वर्षाकार आणि एकाचं नाव होतं सुनीत. तर अशा पद्धतीने राजा बिंबिसार याचा बौद्ध धम्माच्या संबंधित एक थोडासा इतिहास आणि त्याचा पुत्र अजातशत्रू याच्या संदर्भातील बौद्ध धम्माच्या संबंधित इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे.